तर मित्रांनो आज मी आलतो रानात बघा सर्व जी बाजरीचं जी सरमाड आहे ते पेटवायला आलतो. तर मित्रांनो काय पिटवलं आहे सगळंच, ॲक्च्युली सगळं पिटवून झालं आहे. तिकडे विहीर आहे बघू शकता, सगळं दूर झालेलं आहे. अशा प्रकारे मी सगळे पेटवून घेतलेलं आहे रानातले, बघू शकता तुम्ही. 15 ते 20 मिनिटात सगळं अख्खं पेटवून झालं मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे. जास्त थोडं पेटवायचं राहिले, अजून 1-2-3 डिग आहेत थोडं सरमाडाचे, ते पेटवायचे आहेत. ते पेटवून झाले की ॲक्च्युली आपले सगळं पेटवून होईल. आणि त्यानंतर आपण जाणारे घरी. आभाळ आलेलं दिसतं मित्रांनो, बघू शकता. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे, परंतु काय होतंय काय माहीत नाही. तर चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा. मित्रांनो आपण सगळं पेटवून झालेलं आहे, बघू शकता. राहिलेले दोन्ही पेटवले आहेत. इकडे बघू शकता मोटरचं ती खूक आहे. इकडं विहीर आहे, विहीर फुल भरलेली आहे मित्रांनो पाण्याने. आता आपल्याला खालचं पेटवायचं आहे. तर आपण खाली अजून गोळा केलेला नाही, तरी बघू तसंच पेटलं तर पेटवणार आहे, नाही तर नंतर पेटणार आहे गोळा करून. बघू शकता अशा प्रकारे. समजा पांढरं धुक्काट झालं, विषय हाडमध्ये बॅक करायला लागली मित्रांनो. इकडं लांब येऊन उभं राहिलेलं आहे.